गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। राज्याच्या राजकारणात पुन्हा एक मोठा राजकीय भूकंप घडू शकतो। भाजप आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र येऊ शकतात अशी शक्यता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने वर्तवली आहे। काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे दोघे जण दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आलेत, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे मंत्री दीपक केसकर यांनी केलाय। याबाबत बोलताना काही प्रसिद्धी माध्यमांनी अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध केल्याची माहिती दीपक केसकर यांनी दिली आहे। ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी 2 वेळा दिलेला शब्द फिरवलाय, त्यामुळे आता त्यांना जवळ करायचे की नाही हे पंतप्रधान मोदी यांनी स्वतःच ठरवावं। पण या निमित्ताने ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा भाजपसोबत येण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सिद्ध झालंय। तसेच शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा भाजपसोबत एनडीए आघाडीत आला तर राज्यातील राजकीय समीकरण बदलणार आहे, असं दीपक केसकर यांनी म्हणाले। आदित्य आणि रश्मी ठाकरे दिल्लीला गेले होते असे मी माध्यमांकडून ऐकलंय। त्यांनी भेट घेतली पंतप्रधान मोदी यांची, मात्र ही भेट कुठल्या कारणासाठी होती? व्यक्तिगत कारणासाठी तर असू शकत नाही, म्हणून ही भेट कशासाठी होती असे दीपक केसकर म्हणाले। तसेच आदित्य आणि रश्मी ठाकरे यांनी पुन्हा भाजपशी हातमिळवणी करण्यासाठी भेट घेतली का असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले, ही भेट तर झाली आहे, हे वृत्तपत्रात छापून आलं आहे। यातच अशी जर भेट झाली असेल तर कोणाच्याही मनात शंका येणं स्वाभाविक आहे। भाजपा पुन्हा ठाकरे यांना सोबत घेणार असे तुम्हाला वाटते का असा प्रश्न त्यांना विचारला असता दीपक केसकर म्हणाले, मला स्वतःला असं वाटत नाही, मात्र ते प्रयत्न करत आहेत, ही वस्तुस्थिती आहे। शिवसैनिकांनी आता तरी डोळे उघडले पाहिजेत। महायुती होणार होती, उद्धव ठाकरे दिल्लीत तसं ठरवूनही आले होते, पण त्यांनी शब्द फिरवला। 2 वेळा शब्द फिरवल्यानंतर आता त्यांना जवळ येऊ द्यायचं की नाही हा निर्णय आता पंतप्रधान मोदींनाच घ्यावा लागेल, असे दीपक केसकर यांनी म्हटलंय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।